नमस्कार मंडळी. तर मुंबई CST वरून 10:50ची कसारा लोकल पकडून आम्ही 1:15 पर्यंत पोचलो कसारा स्टेशनला. तिथून लोकल कॅब्सने आम्ही पहाटे 3 वाजेपर्यंत पोचलो सामरड गावी. तर सनराईज होईपर्यंत आराम केला आणि मग ब्रेकफास्ट करून सुरू केला हा ट्रेक. क्लायमेट असलं थंडगार होतं ना, त्यात डोळ्यांवरती झोप होती, कारण रात्रीचा प्रवास केल्याने झोप पूर्ण मिळाली नव्हती. बघू पुढे काय होतं ते. जंगलमधून जात असताना गारवा जास्ती जाणवतो. हा आहे चांदण व्हॅलीचा एंट्री गेट. तर इथून सुरू होते आपली व्हॅली. हा ट्रेक पावसाळ्यात बंद असतो, कारण ही व्हॅली अर्धी तर पाण्यानेच भरलेली असते आणि गरमीमध्ये करू शकत नाही, कारण हे जे मोठे दगड दिसत आहेत ना, ॲक्च्युली दगड नाही आहेत, हे बॉडलर्स आहेत. हे मजबूत तापतात उन्हाने. त्यामुळे विंटर हा बेस्ट सीझन आहे या चांदण व्हॅलीच्या ट्रेकसाठी. आले आले. अरे काय डेंजर आहे. तर चांदण व्हॅली ट्रेक हा खूप पार्टमध्ये डिवाइड केला आहे, कारण व्हॅली ही तितकीच मोठी आहे. काही ट्रेकिंग ग्रुप वरच्या पार्टला घेऊन जातात आणि रात्रीची कॅम्पिंग करून सकाळी रॅपलिंग करून व्हॅलीमध्ये उतरतात आणि पूर्ण व्हॅली एक्सप्लोर करून येतात. तर काही लोक मेन गेटमधून जाऊन हाफ व्हॅली फिरून येतात. आणि लास्ट पार्ट म्हणजे फुल डिसेंट, म्हणजे पूर्ण व्हॅली उतरून सामरड गावापासून दहने गावापर्यंत जायचं. सबसे डिफिकल्ट आणि इम्पॉसिबल टास्क आहे तो, जो आज आम्ही करणार आहोत. Come on, अनुश्री. ये बिंदास से चल, बिंदास. ये बिंदास से खाली पडला आहे. ये तू पण ये चल. ये लवकर व्हिडिओ चालू लवकर. अरे सोड. अरे पाणी हल्लं का खालचं काहीच दिसत नाही. अजून तर आपल्याला 5 फूट जायचं. हा इथे वॉर्म अप आला था. शिट. दीपेश भाई शूज आले ना. पाण्यात शूज भिजले की पाय स्किट व्हायला सुरुवात होतो, कारण इथे मातीचे पॅचेसच नाही आहेत, फक्त दगड आणि बॉटल्स आहेत. या दगडांवर जर चुकून कोणी पडलं ना, तर किती जोरात लागणार आहे याची कल्पना पण नाही करू शकत, कारण ऑलरेडी आमचे हात सोलायला लागले होते. इतके शार्प आणि रफ टेक्स्चर आहे या दगडांचं. उधर लगेगा शायद. माझ्या हाईटपेक्षाही मोठे हे बॉटल्स आहेत, त्यामुळे हाताने पकडून उतरावं लागतं. एक माणूस सोबत लागतोच हेल्प करायला, कारण ह्याची हाईटच इतकी जास्ती आहे ना, पायच पोचत नाही खालच्या दगडापर्यंत. हाँ थैंक यू. बहुत ज्यादा ही स्लिपरी था. ये उतरने वाला है. ह्या ज्या रोप दिसत आहेत ना, त्या रॅपलिंगच्या आहेत. पाहिला ते पाणी बघ एवढे आहे. शिट. हाच तो मोठा पॅच. कूदो. अभी तो पूरा भीगना है. वो बीच में ना एक फोटो निकालने का मेरे को. फट्टू फट्टू. अभी सब कुछ प्लास्टिक में जाएगा, फट्टू नहीं आएगा. कुठून पाय टाकायचा तेच कळत नाही.
सगळे दगड स्लिपरी आहेत. त्यात आपली बॅग. मग आम्ही फोटो काढून डिफिकल्ट लेवलला पोचलो. खालून गेलेलं जास्ती बेटर. हे कोण रोर आहे? हा व्हॅलीचा लोवेस्ट लेवलचा पॅच आहे. इथे हे पाणी 12ही महिने असतंच असतं आणि लिटरली पोहत जावं लागतं. हे गोप्रोचं साहित्य आहे. चलो पाणी में. इथे राफ्टर्सची सोय आहे ज्यावरून बॅग्स आणि बाकीचं सामान पाठवलं जातं, पण ट्रेकर्सने चालतच जावं लागतं. शिट केवढं पाणी येते. गणेश माझी फाटे पाणी नाही. आपल्या दोघांचं सेम आहे. मला पण पाण्याची भीती वाटते. सेम प्रॉब्लेम. मला भीती नाही वाटत आहे. पाय कुठे ठेवायचं ते कळत पाणी नाही. पटत नाही माझं पाण्याशी. वो ठीक है, ओके, वो बिगने दो, उसके फर्क नहीं पड़ेगा. प्रो है ना. चालू आहे व्हिडिओ. हाय, लोग पानी में डूबे. ये सगळे दिक्कत झाली. संभाल के. ए बा माझं सुरू झालं पडणं. अबे पैर. मग तेच तर. जमीन है की नहीं? नहीं. संभाल के, बेबी स्टेप. नहीं सर. नहीं, पानी में से ही जाना है. चलो चलो. अरे तुमचा हात येतोय कॅमेरा मध्ये. चलो चलो चलो. कैमरा बिक जाएगा मैडम. आणि वो वॉटरप्रूफ आहे. अब इथे मोठा दगड आहे. ये फ्रिक. जातो पुढे जा. एकमेकांचा हात पकडा, रिलॅक्स मध्ये झाला. ठीक आहे. हा चल, मला ग्रिप मिळालाय तुझा. व्हॅली मध्ये आहात तुम्ही. खाली पाहिजे. एक मिनिट. अरे केवढं गार पाणी आहे. पाऊस भिजेल हा. पाऊसवर घ्या. केवढं पाणी आहे. त्याच्यात हा उलट फिरव डोक्यावरती. अशी घे. हा बस बस. ओके. एक पाय खाली. हे फोटो. या. हे मी गपचूप घेऊ काय वरती. बघत नाही अरे हे जास्त डीप आहे. नाही एवढंच पाणी आहे. त्याच्यावर नाही झालं. ह्याच्या वर नाही जाणार की खाली नाही जाणार. खाली झालं तर चांगलं. अच्छा, पाणी वर नाही जाणार. ओके. चला फ्लोट होते. मला भिजलं सगळं. चला. Actually. Step by step. काही ऐकते काही बोल. अरे चल. चल बिंदास. हा बस बस. कडे मी चल. हा इथेच ओके. थोडस एक पाय फक्त टाका. चल बिंदास. चल टेकव बिंदास. अरे चल अनुश्री. संपा. इथे काहीतरी डीप आहे. जा. मला पकडले. जा तू. एवढंच आहे. एवढी साईड आहे. ओ शिट. अरे पाणी आहे खाली. अरे कुछ भी नहीं है. कुछ नहीं है, पानी है. माझा प्रो. चल पोला काय ना तू. ओके. मला भीती वाटते आता. चल टाइम जाते. चल. अरे टाइम. नेहमी तर शूटिंग फुकत जाते. चल. इतना फुटेज मत खा. भिजला. दगड मी आला तर थोडा वेळ नाही वाटत. अरे चल माझं पाय निघाले. ए बाबा पुढे लागे. ए मला कळत. अरे खूप डीप आहे. बुडे खा करे. थोडा थोड. नाही. मला ह्याची ये खाली. पण जमीनच लागत नाही. मी लागला पाय तर येतो तू. हा आता जमीन नसतं. रेकॉर्डिंग चालू आहे. अरे तुझ्या पोर्ट्रेटच्या बाहेर. हो काली आता सुनी. हा आता येईल. पोर्ट्रेट. हा बस. नाही मी येते. अरे जमीन लागली पायाला.
काहीतरी डीप होतं. जमीनच लागत होती पायाला. मला द्या वाटतंय तर मला जमत नाही काही. मला सोडायचं जमतं, पाणी नाही जमत. नीट मारायचं ना. अरे वही बाकीचा हा संपलं पाणी. ही बघ आमची जलपरी. जलपरी प्लॅन करताना पहिल्यांदा बघितलं. हा आंघोळ झाली. अच्छा अच्छा टाकल्यात बॅगा. एवढं क्रॉस केलं आम्ही. सुपर. पायाच अडकतो. अजून 2-3 ठिकाणी याच्यावर हाड आहे. हो ना. इथे एक हाड आहे. बॅगेमुळे प्रॉब्लेम होतो. गल्ली गल्ली. वेर इज अ खाऊ गल्ली. चलो अनु कम ऑन. मी अडकली. नाही उतरशील इथे पाठव बघ, इथे ग्रीप आहे. नाही मी त्याच्या खड्ड्यातच बसते आणि अडकते. बाइंड फाटेल, जास्त बाइंडीला घासून येते. व्हिडिओ चालू आहे. चालू आहे व्हिडिओ. ऑन गेट डाऊन. कच्चा गेट डाऊन. घासला घासला. तर आम्ही पोचलो स्ट्रेट व्हॅलीच्या एंडला. आता इथून पुढे व्हॅली स्टीप होते. चला आता उतरायचं. सबसे डिफिकल्ट पोर्शन स्टार्टेड. अरे हा आला. मला ना गणेश थंडी लागायला लागली. सांधण व्हॅली हाफ डिसेंट ट्रेकचा हा एंड पॉइंट आहे. ट्रेकर्स इथपर्यंत येतात आणि इथूनच रिटर्न त्या गेटमधनं बाहेर पडतात. पण आम्ही इथून खाली उतरणार आहोत. पण आम्हाला तर खास होती ना ॲडव्हेंचर करायची. ह्या पुढे फुल डिसेंट सुरू होणार आहे. द मोस्ट डिफिकल्ट आणि इम्पॉसिबल पार्ट बिगिन्स हिअर. ह्या पोर्शनच्या पुढे युटर्न नाही आहे. त्यामुळे ह्याच स्पॉटवरती विचार करायचा की खाली जायची कपॅसिटी आहे की नाही, नाहीतर इथूनच रिटर्न जायचं. अँड फ्रँकली आम्हाला आयडिया नव्हती की यापुढे काय होणार आहे किंवा किती डीप आहे ती व्हॅली. म्हणून आम्ही रिस्क घेतली आणि वाट लागली. Low intensity trek and then graduated. Hemant fooled me. ये लो है. Yeah, right. हे लो है बाबा. काय? एक दिन मैं पूछा था ये लो है, आए मेरे को बोला वो शेर उड़ाने वाले बच्चे लोग करते. पूछ लेना उससे. अभी अपना शेंबूड निकल रहा है. मम्मी को भी ऐसे बोल के आए फिर. मेरी मम्मी को भी ऐसे बोला फिर वो हेमंत मेरे को ऐसा बोल दिया. उसके लिए इजी रहेगा ना. कितना डिफिकल्ट है. ज्याला शेंबूड येत नसेल तो पण यायला सुरुवात होईल. ह्या पॉइंटला येऊन असं वाटत होतं की यार का आलो आम्ही खाली. तिथूनच रिटर्न जायला हवं होतं. एवढं चालतोय, एवढं उतरतोय, तरी संपतच नाहीये. अजून लांब वाटतंय. डिस्टन्स कमीच होत नव्हतं. झाड पण बघ ना एका साईडलाच उगवली. आणि डिसेंटला ऊन लागत होतं. त्यामुळे एनर्जी लेवल कमी होत चालली होती. पाणीही संपत आलेलं आणि या दरीच काहीच सोर्स नव्हता. बाकीचे ट्रेकला कसं छोट्या छोट्या टपरी किंवा दुकानं असतात, तिकडून मिनरल वॉटर घेतलं, काहीतरी खाल्लं पिल्लं, आराम केला तर ट्रेक करायला बरं वाटतं. पण इथे ते ऑप्शन्सच नाही आहेत. ऐसा बैलेंस बनता है. खाली अजून डिफिकल्ट पॅचेस आहेत. रॅपलिंगही करायची आहे. भाई ताकद आताच गेली आहे. हे दगडही टोचायला लागलेत हाताला. हात पण सोलले गेलेत. हे माती नाही पाहिजे यार, स्किट व्हायला होतं.
एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो अशा गल्ल्या गल्ल्या झाल्यात ह्या दगडांमुळे. इथे ट्रेल्स नाही आहेत. ह्या बॉर्डर्स मधूनच रस्ता बनवून ट्रेक करावा लागतो. बॉर्डर्सची हाईट जास्त असल्यामुळे त्यावरून बसून उतरवावं लागतं. त्यामुळे कपडेही फाटायला लागलेत. आ जाओ जल्दी नीचे. जायला कसलंय बा ते खाली. सबसे डिफिकल्ट पार्ट. नो. अभी एनर्जी लेवल लो होते जा रहा है ना, इसके लिए एनर्जी लेवल लो होत चाललंय ना. खाऊन घ्यायचं काहीतरी, खाल्लं तरी लो. थोडासा आराम केला ना की होऊन जातं. बॅग उतरवायची सर्वात पहिली गोष्ट. हा, बॅकपॅक आपण जी पिया पिया पाणी पिया. थांबल्याच्या नंतर बॅकपॅक कांद्यावर ठेवून जातो ना, हा, थोडस हे होतं. बॅग मुळेच त्रास होतो. हा सीधी वॅली. वो ट्रिकी हो जाता ना, बिकॉज ये उतरो फिर इधर नीचे. चायला हा बघ कसला मोठा दगड पडलाय. ह्याच्या आतून जायचं आता. मजबूत भूक आणि तहान लागलेली असताना मी रेडी झाले रॅपलिंग करायला. तर डिसेंट व्हॅलीच्या मधोमध ही रॅपलिंग आहे, कारण इथून खाली उतरण्याचा हा एकमेव मार्ग आहे. जराही इझी टास्क नव्हता. मेन म्हणजे कंटाळा आलेला. रात्रीपासून झोप नाही, नाश्ता कधीच पचून गेलेला, ऊनही खूप लागत होतं. भूक आणि तहानेमुळे जीव कासावीस झालेला आणि त्यात ही रॅपलिंग डोक्याला शॉट देत होती. माझी फारशी अवस्था अशी झालेली. तर रॅपलिंग नंतर माझी आणि कॅमेराची बॅटरी पूर्णपणे ड्रेन झालेली. सो पुढचा ट्रेक शूट करता आला नाही. पण हा सांदण व्हॅली फुल डिसेंट रडत कडक धडपडत का होईना आम्ही पार केला. पण पुढच्या ट्रेकमध्ये एवढे डिफिकल्ट पॅचेस होते की लिटरली आम्हाला दगडाच्या खालून सापासारखं सरसरत जावं लागलं होतं किंवा बिळातून जावं लागत होतं. खूप डिफिकल्ट पॅचेस आहे खालच्या लेवलला, जे शूट पण करता आले नसते. ही इतकी मोठी व्हॅली होती ती आम्ही पार केली. पहाटे 7ला सुरुवात केलेली ते रात्री 8ला पोचलो देहने गावी. मग बेस विलेजला स्टे केला, एक रात्र राहिलो. सकाळी मस्त शांतपणे उठलो आणि घरी जायला निघालो. एक स्वयंघोषित मेडल घेऊन की सांदण व्हॅली फुल डिसेंड करून मी जिवंत आहे. एक पण पॅच इझी नव्हता गाईज. स्टार्टिंग टू एंड डिफिकल्टीने भरलेला हा ट्रेक पार केला. तुम्ही जर हा ट्रेक प्लॅन करत असाल तर खूप विचारपूर्वक करा, कारण इट्स नॉट दॅट इझी. हाफ डिसेंड प्रेफरेबल आहे, पण फुल डिसेंड नाही रे बाबा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.